पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये रोख रक्कम आढळलेली आहे। गाडीत अंदाजे 1 लाख रुपये सापडलेत। 2 गाड्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। येवलेवाडीत आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं म्हटलं जात आहे। याखेरीज आणखीन एक महत्त्वाची बातमी, अजित पवारांचा भाजप आणि शिवसेनेवर निशाणा आहे। सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून हा निशाणा साधण्यात येतोय। अजित पवारांचा भाजप आणि शिवसेनेवर निशाणा आहे। युतीच्या काळातच खरं तर घोटाळ्यावरून अजित पवार भाष्य करतायत। आधीच्या सरकारनं म्हणजे तत्कालीन युती सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली असं अजित पवार यांचं म्हणणं आहे। प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले असंही अजित पवार म्हणतायत। अधिकाऱ्यांनीही 10 कोटी वाढवून किंमत 310 कोटी केली, हे देखील अजित पवार यांनी स्पष्टच केलंय। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण एक पुरावे होते। पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये रोख रक्कम आढळली आहे। गाडीत अंदाजे 1 लाख रुपये सापडलेत। 2 गाड्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। येवलेवाडीत आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं आहे। आचारसंहितेचं येवलेवाडीत उल्लंघन झाल्याची दृश्य प्रभाग क्रमांक 40 मध्ये रोख रक्कम आढळलेली आहे। कारमध्ये अंदाजे 1 लाख रुपये सापडले आहेत असा आरोप आहे। या सगळ्या प्रकरणी 2 गाड्या आता पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।